या फुलावाल्या मावशी आल्या होत्या आणि त्यांच्याकडे फुलं एवढी छान होते ना, सगळे फुलं वॉशेबल होते आणि खूप छान होते. पण आम्ही काय घेतले नाही, कारण आमच्या घरातली चिल्लर पार्टी एवढी डेंजर आहे ना, एका मिनिटामध्ये सगळं तोडून टाकतील, त्याच्यामुळे नाही म्हटलं. लेकरं थोडीशी मोठी झाली की मस्त असे सगळ्या गोष्टी घ्यायच्या. मग इथे ना आम्ही टरबूजचा ज्यूस बनवणार होते, कारण 2-3 दिवस झाला आमच्या घरात ना हे टरबूज पडून आहेत, तर म्हटलं चला आपण बनवूया. तर इथे माझं चाललं होतं टरबूजचा ज्यूस बनवायचा. तर त्यासाठी ना मी इथे टरबूज मस्त असं कट करून घेतलं आणि म्हटलं आमचं उंदीर मामा पण खाईल, म्हणजेच माझा आद्विक पण पिल वगैरे वाटलं मला, लेकरं वगैरे पितील. तर त्यासाठीच ना मी ते टरबूजचा ज्यूस बनवण्यासाठी घेतला होता आणि त्याच्यातले ना सगळ्या बिया वगैरे काढून ठेवायच्या. आणि या बियाना मी काय फेकून देत नाही, कारण सूर्यफुलाच्या बिया कशा लागतात तशा या बिया वाळवल्या ना खूप टेस्टला छान लागतात. त्याच्यामुळे या बिया पण माझ्या फेवरेट आहे. टरबूज काय मला एवढं आवडत नाही, पण बिया मी खूप आवडीने खाते. आणि म्हटलं याचा छान असा ज्यूस बनवूया, कारण मी मोबाईल मध्ये भरपूर बघते युट्यूबला वगैरे की टरबूजचा ज्यूस पिला ना तर खूप छान असतं, त्याचे फायदे पण खूप छान आहेत आणि नॅचरल आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण बनवून बघूया नॅचरल असा टरबूजचा ज्यूस, कारण आमच्या घरात कधी कोणी टरबूजचा ज्यूस बनवला पण नाही आणि कधी बाहेरून आणून पिला पण नाही. जास्त तर मँगो वगैरे असे ज्यूस पितात. मग मस्त असं मिक्सर मध्ये बारीक करून घेतलं आणि म्हटलं चाळून घेऊया. झाला आपला ज्यूस रेडी. पण ज्यूस कशाचा रेडी होतोय, त्या चाळणीतून ना चाळतच नव्हता. मग मला तर टेन्शन आलं. म्हटलं कधी तर आपण बनवलं नाही, पहिल्यांदा असं काहीतरी बनवलं आणि असला गोंधळ. मग मोठी चाळण घेतली होती, कारण जुगाडू माणूस आहे ना मी, त्याच्यामुळे मग त्याच्यातून ज्यूस चाळत होते, पण तो पण काय निघत नव्हता. मग परत थोडंसं डोक्यातली तूप चालवली आणि त्याच्यामध्ये म्हटलं दूध वगैरे टाकून बघूया, कारण नॅचरली असा मला टरबूजचा ज्यूस बनवायचा होता, पण नॅचरली काय तो बनला नाही. मग त्याच्यामध्ये दूध आणि साखर टाकलं आणि परत मिक्सर मध्ये फिरवून घेतलं. मग परत त्या मोठ्या चाळणीने मस्त असं चाळून घेतलं आणि मग सगळा ज्यूस ना ग्लासामध्ये काढून घेतला. आणि मग म्हटलं चला आता टेस्ट करूया. एवढ्या मेहनतीने बनवलाय, पण टेस्टला एवढा डेंजर लागत होता ना, माझ्या तोंडाची पार चव बिघडली. म्हटलं असं कसं बनवत असतील आणि छान लागतं म्हणत असतील. मग त्याच्यामध्ये अजून थोडीशी जास्त प्रमाणात साखर टाकली आणि मग म्हटलं टेस्ट करूया. छान लागत होता. लेकरांना वगैरे प्या म्हटलं तर लेकरं कशाचे पितात, नाही पिलं लेकरांनी. कसं तरी माझंच मला समजवायचं चाललं होतं की छान झालाय म्हणून. तर तुम्ही कधी बनवलाय का टरबूजचा ज्यूस आणि कसा झालाय तो नक्कीच सांगा. तर चला बाय.